प्रभाग क्रमांक 4 भारतीय जनता पार्टीच्या पॅनलच्या माध्यमातून जे उमेदवार भारतीय जनता पार्टीकडनं कमळ या चिन्हावर आहेत त्यांच्या प्रचारार्थ आज या ठिकाणी आमचे मार्गदर्शक महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री आदरणीय नामदार चंद्रशेखरजी बावनकुळे या ठिकाणी उपस्थित आहेत। त्याचबरोबर माजी सैनिक विकास संघ दिघी चे अध्यक्ष आदरणीय श्री आंबरे साहेब, माजी सैनिक विकास सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष आदरणीय आमचे भिसे काका, आमचे मार्गदर्शक हरिभक्तपरायण आदरणीय दत्ताबा, पिंपरी चिंचवड शहर भारतीय जनता पार्टीचे पिंपरी चिंचवड शहराचे सरचिटणीस विकास डोळस, कुलदीप परांडे, आमचे मार्गदर्शक आदरणीय संजयजी गायकवाड, आमच्या भगिनी निर्मलाताई गायकवाड, चेतन घुले, त्याचप्रमाणे व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व आमचे मित्र आदरणीय बाबाराजे जाधवराव, त्याचप्रमाणे आमचे जवळचे सहकारी अनुपजी मोरे आणि व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व मान्यवर आमचे रामदास कुंभार असेल, सगळ्यांचा नामोल्लेख या ठिकाणी झाला असं समजून मी या प्रभागाचे जे काही प्रमुख 4 उमेदवार आहेत त्यांच्या नावाचे या ठिकाणी आपल्या सगळ्यांना माहितीच आहे। एक आमच्या सौ श्रुतीताई विकास डोळस, 2 नंबर आमचे माजी सैनिक जे आहेत श्री कृष्णाजी सुरकुले आणि आमच्या सौ हिराणानी घुले आणि श्री उदय शेठ गायकवाड, हे 4 उमेदवार आहेत। भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून दरवर्षी मी चंद्रशेखर साहेबांना भाऊंना सांगू शकतो की भाऊ मागच्या वेळेससुद्धा 2017 जो पॅनल होता त्या पॅनलमध्ये आम्ही एक माजी सैनिक हा कायम आम्ही त्या ठिकाणी प्रतिनिधी बनवून घेतो। महाराष्ट्रात पहिली नगरपालिका अशी महापालिका की तिथं आम्ही एक प्रतिनिधी हा माजी सैनिकांचा घेत असतो, तो या वार्डातला असतो। मागच्या वेळेस आमचे कैलासवासी उंडे काका हे नगरसेवक होते, ते आपल्यात नाही राहिले, त्याच्यामुळे यावेळेस आम्ही सुरकुले काकांना यावेळेस माजी सैनिकांची प्रतिनिधी म्हणून या ठिकाणी घेतले। त्याचबरोबर आमचे श्रुतीताई जे आहेत ते आपला जो सरचिटणीस आहे विकास डोळस, तो मागच्या वेळेस आपल्याकडं मंडलाध्यक्ष होता, आता तो आपल्याकडं जिल्ह्यावर सरचिटणीस म्हणून काम करतो आणि उत्तम प्रकारे काम करणारे कार्यकर्ता आहे, त्यांची सहभागी आहे। त्यानंतर आमची हिराणानी घुले आपल्या शेजारीच बसलेली आहेत, त्या माजी उपमहापौर आहेत आणि त्यामुळं त्यांचं काम पलीकडं आपल्याकडं बोफकेल म्हणून गाव आहे तिकडनं त्यांचा पूर्ण काम आणि इथंसुद्धा त्यांचं काम चांगलं आहे। आणि त्याचबरोबर आमचे उदय शेठ गायकवाड, आमच्याकडं हरिभक्तपरायण दत्ताबा गायकवाड म्हणून ज्यांनी माजी नगरसेवक म्हणून या विभागाचं काम केलं, या जिल्ह्याचं शिवसेनेचे शहर प्रमुख म्हणून काम केले, जिल्हा परिषदेला काम केले आणि सांप्रदायिक क्षेत्रामध्ये विशेषतः सांप्रदायिक क्षेत्रामध्ये या पंचक्रोशीमध्ये सगळ्यात नावाजलेलं नाव असेल तर आमचे दत्ताबा गायकवाड, त्यांचे चिरंजीव आहेत। आणि या माध्यमातून आम्ही हा पॅनल या ठिकाणी लोकांच्या सेवेसाठी केला। भाऊ या ठिकाणी आरोप करत असताना अनेक लोकांनी पातळी सोडलेली आहे भाऊ, आम्ही त्याच्यात जात नाही कारण आम्हाला त्याच्यामध्ये कल पहिल्यापासून इंटरेस्ट नाही आरोपाला उत्तर द्यायचं। पण मी प्रामुख्यानं सांगतो, ज्यावेळेस हे माजी सैनिक माझ्याबरोबर येतात, भेटतात, मला माझ्या संग चर्चा करतात, त्यावेळेस मला एक प्रकारची ऊर्जा भेटते भाऊ यांच्याकडनं। या माजी सैनिकांकडनं नेहमी मला काय मिळतं तर समाजात काम करण्याची ऊर्जा भेटते। मागच्या 5 वर्षामध्ये सुद्धा आम्ही एकदम प्रामाणिकपणे या सगळ्या माजी सैनिकांना घेऊन आम्ही एकदम प्रामाणिकपणे काम केलं। आपण अध्यक्ष असताना आम्ही याच्यामध्ये या माजी सैनिकांना इथं आम्ही मोठं एक बिल्डिंग माजी सैनिक भवन म्हणून दिलं, त्या ठिकाणी त्यांना चांगल्या प्रकारचं कॉम्प्युटर्स दिले, सगळं म्हणजे अत्याधुनिक त्या ठिकाणी काम केलं। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे माजी सैनिक जे आहेत हे माजी सैनिक हे यांच्या संदर्भात मी सांगणं उचित नाही ना, जात पंथ यांना काय माहिती नाही, यांना फक्त राष्ट्र माहिती आहे आणि ते राष्ट्र सुरक्षित राहावं, हे राष्ट्र सुरक्षित राहावं हाच संदेश ते नेहमी मला देत असतात। आणि आपले पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्यावर विश्वास ठेवून या सगळ्यांनी मागच्या 2017 सुद्धा आत्तासुद्धा आपल्या भारतीय जनता पार्टीमध्ये त्यांनी एक त्यांचा सहकारी दिला आहे आणि या परिसरामध्ये काम करतात। काका साहेबांना पुढे जायचं, मला भरपूर बोलायचं, तुमच्या आवाजावरून लक्षात आला असेल माजी सैनिकांचा आवाज किती इथं जोरात आहे। ज्याच्या माग माजी सैनिक काका भाऊ या एरियातले
तो पॅनल विजयी, हे 100% असं ठरलेलं असते. त्यामुळे हा पॅनल आपला विजयी झाला असा आहे. भाऊ, या दिघीच्या परिसरामध्ये मागच्या जे 25-30 वर्षामध्ये जी कामं केली झाली ना ती आपण केलेली आहेत. मग त्यावेळेस निर्मलताई होती, आमचे हिरानानी होती, विकास होता आणि उंडे काका होते. या सगळ्यांनी मिळून ती कामं आम्ही केली. आणि बरीचशी कामं अशी आहेत की ज्या लोकांना आता सांगायची गरज नाही, त्यांना माहिती झालीत. ज्या रस्त्याने जातात तो रस्ता 10-5-10 वर्षापूर्वी होता का नव्हता. जिथं पाण्याच्या टाक्या नव्हत्या तिथं पाण्याच्या टाक्या उभ्या केल्या. एकदम चांगली डेव्हलपमेंट या परिसरामध्ये केली. भाऊ, अजून सुद्धा चांगलं काम करायची आमची तयारी आहे आणि आम्ही करणार आहोत. त्यामुळं आम्ही आमच्या कामावर विश्वास ठेवून या दिघीतल्या परिसरातल्या नागरिकांकडे आम्ही मतदान मागतो. आम्ही कुणावर आरोप करून मतदान मागत नाही. आम्ही नेहमी ना आत्मपरीक्षण करणारे लोक आहोत. आम्ही नेहमी सूचना ऐकणारे लोक आहोत. आम्ही चांगल्या सूचना स्वीकारणारे लोक आहोत. उगीच कोणतरी चुकीची सूचना देणार आणि ते आम्ही बोलणार असं बिलकुल नाही. जे लोकांना अपेक्षित आहे तेच आम्ही करणार. तोच विकास आम्हाला अपेक्षित आहे. जे लोकांसाठी करायचे, जे जनतेसाठी करायचे तेच आम्ही करणार आहोत. आमच्याकडं आपल्या सगळ्यांना माहिती आहे भारतीय जनता पार्टीचं ब्रीद वाक्य आहे, पहिलं राष्ट्र, नंतर पक्ष आणि नंतर व्यक्ती. आणि आम्हाला सगळ्यांना खात्री आहे या दिघीच्या परिसरामध्ये राहणारा संपूर्ण नागरिक हा भारतीय जनता पार्टीच्या मागे पूर्ण ताकदीने उभा राहील. येणाऱ्या काळामध्ये या 4 नंबर प्रभागामध्ये रेकॉर्ड ब्रेकनं जास्तीत जास्त मताने आपले हे 4 नगरसेवक पिंपरी चिंचवड महापालिकेमध्ये आपले लोकप्रतिनिधी होऊन जातील. हा विश्वास मला आपल्याकडे बघून वाटतो आणि हाच विश्वास मी आदरणीय भाऊंना देतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्रीराम.